हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतो रँडम व्हेरिएबल आणि त्याचे टाईप्स. रँडम व्हेरिएबलचे दोन टाईप्स असतात. फर्स्ट टाईप जो आहे तो म्हणजे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरा टाईप असतो कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ओके, सगळ्यात अगोदर रँडम व्हेरिएबल म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. अ व्हेरिएबल विच टेक्स रिअल व्हॅल्यूज डिपेंडिंग अपॉन द आउटकम ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज रँडम व्हेरिएबल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा रँडम एक्सपेरिमेंट घेणार आहे तेव्हा प्रत्येक आउटकमसाठी एक रिअल नंबर असाइन केला जातो. ओके, डिपेंडिंग अपॉन द डेफिनेशन ऑफ दॅट व्हेरिएबल. तर त्या व्हेरिएबलला आपण रँडम व्हेरिएबल असं म्हणतो. तर त्याचे दोन टाईप्स पडतात, डिस्क्रीट आणि कंटिन्युअस. तर डिस्क्रीट म्हणजे कुठला रँडम व्हेरिएबल जो फायनाईट किंवा काउंटेबली इन्फानाईट व्हॅल्यूज घेतो त्याला म्हणायचं डिस्क्रीट. जसं की फायनाईट तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. काउंटेबली इन्फानाईट म्हणजे जसं की 1 2 3 4. ओके, मोजता येणारे इन्फानाईट त्याला म्हणायचं काउंटेबली इन्फानाईट. आणि कंटिन्युअस म्हणजे अनकाउंटेबली इन्फानाईट व्हॅल्यूज जेव्हा तो घेतो तेव्हा त्या रँडम व्हेरिएबलला म्हणायचं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. आता याच्यात एक्झाम्पल्स कसे घेता येतील तर डिस्क्रीटमध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. इन 5 coins tossing, let x be number of heads in each outcome. ओके, म्हणजे 5 वेळा आपण 5 कॉइन्स घेतोय आणि ते टॉस करतोय आणि प्रत्येक आउटकममध्ये किती हेड्स आलेले आहेत ओके हे काउंट करायचं आणि ती व्हॅल्यू असाइन करून द्यायची प्रत्येक आउटकमला. सो हा झाला तुमचा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. का? कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त 5च हेड्स असू शकतात, कारण 5 कॉइन्स टॉस केलेले आहेत. म्हणजे तुमचा रँडम व्हेरिएबल कुठून कुठपर्यंत त्याच्या व्हॅल्यूज घेईल. 0 म्हणजे एक पण हेड नाही आहे, जसं की टेल, सगळे टेल आले तर 0 1 2 3 4 आणि 5. सो या 6 व्हॅल्यूज तो घेऊ शकतो. आता कंटिन्युअस किंवा अनकाउंटेबली इन्फानाईटचं एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण तर टेम्परेचर ऑफ अ सिटी इन डिग्री सेल्सियस और यू कॅन से वेट ऑफ हाईट ऑफ स्टुडंट्स ओके इन द क्लासरूम. तर हे जे काही व्हेरिएबल्स आहेत हे अनकाउंटेबली इन्फानाईट व्हॅल्यूज घेतात. आता हाईटचं जर उदाहरण घेतलं तर सेंटीमीटर्समध्ये जर आपण हाईट काउंट केली तर एका स्पेसिफिक रेंजमध्ये तो व्हॅल्यूज घेणार आहे, पण त्या रेंजमधल्या सगळ्या व्हॅल्यूज तो घेऊ शकतो. जसं की 150 सेंटीमीटरपासून 160 सेंटीमीटरपर्यंत जर आपण बघितलं हाईट, तर याच्यातली मधली कुठलीही व्हॅल्यू तो घेऊ शकतो. सो ही कंटिन्युअस रेंज झाली. अनकाउंटेबली इन्फानाईट व्हॅल्यूज आहेत 150 to 160च्या मध्ये. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज तो घेऊ शकतो. सो त्याला म्हणायचं कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. आता या दोन्ही रँडम व्हेरिएबल्ससाठी PMF म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन डिफाईन केलं जातं. तर मास फंक्शन कोणासाठी डिफाईन केलं जातं? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलसाठी. आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन कोणासाठी डिफाईन केलं जातं? तर कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलसाठी. ओके, आपण डेफिनेशन बघूयात प्रोबॅबिलिटी मास फंक्शनची डेफिनेशन. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन तर कुठलं पण प्रोबॅबिलिटी फंक्शन कुठलेही रँडम व्हेरिएबल डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलवरती डिफाईन केलेलं प्रोबॅबिलिटी फंक्शन. तर सपोज तुमचा रँडम व्हेरिएबल xi व्हॅल्यू घेत असेल ओके, वेअर i इज व्हॅरिंग फ्रॉम 0 to so on. Okay, let it vary from 1 to 1 2 3 4. so suppose n values it is taking. so probability of x is equal to xi is your new function. You can call it as probability of xi. So this function is the probability giving function
and it satisfies two conditions. Every probability is clearly greater or equal 0, and second thing is summation of all the probabilities all over the set of values it is taking is 1. Okay, total probability is always 1. So this is known as, this P is known as probability mass function. So this P is PMF. Since we are taking random variable as discrete random variable, if we take it as continuous random variable, then the definition little bit changes, and it is a function f of x is said to be PDF, that is probability density function, if it satisfies following conditions. First condition is f of x is greater or equal 0 for all x. Second thing is minus infinity to infinity integration of f of x is 1, that is the total probability condition. And third condition is probability between certain range is always the integration in that range, okay, of f of x dx. So these three conditions must be satisfied by f of x, then we say it as probability density function. याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे असतात तर तुम्हाला रँडम एक्सपेरिमेंट दिला जाईल किंवा काही केसेसमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये एक अननोन दिला जाईल के, आणि तुम्हाला विचारतील फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दॅट अननोन. तर त्या टाईपचे एक्झाम्पल्स जास्त वेळेस येतात, म्हणून आपण त्या टाईपचे एक्झाम्पल्स घेऊयात. A discrete random variable x has the following probability distribution. That means the probability function is given to you, mass function. Find k is the first sub question. Find probability of x greater or equal to is the second sub question, and third sub question is probability in between -2 to 2. Okay, so firstly we will use one mass function definition, and it is the total probability is always equal to 1. Okay, we will use this. So addition of all the entries is must be 1 in the row of probability. So 0.1 plus k plus 0.2 plus 2k plus 0.3 plus 3k is equal to 1. So k plus 2k plus 3k is equal to 6k, and 0.1 plus 0.2, 0.3 plus 0.3 is 0.6 is equal to 1. So 6k is equal to 1 minus 0.6. So 6k is equal to 0.4. That is k is equal to 0.4 divided by 6. So k is equal to 4 divided by 60. Okay, multiplying both numerator and denominator by 10. So k is equal to 1 by 15. This is the value of k, which is the answer of first sub question. Second sub question is probability of x greater or equal to. Okay, so x greater or equal to means you have to sum of all the probabilities for the variables, for the value of the variable greater or equal to. Okay, 2 आणि 2 पेक्षा मोठ्या फक्त दोनच व्हॅल्यूज आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2. टेबलमध्ये बघा, टेबलमध्ये फक्त ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू या दोघांच्या प्रोबॅबिलिटीज आपल्याला समअप करायच्या, बरोबर. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. So it is equal to probability of x is equal to 2 is 0.3 plus probability of x is equal to 3 is 3k, that is 3 by 15. Okay, 3 by 15. So it is equal to 0.3
plus 1/5, so it is equal to 0.3 plus 0.2, so it is equal to 0.5. So probability of x greater equal to is equal to 0.5. Next thing is probability -2 less than x less than 2, इट इज इक्वल टू, आता स्ट्रिक्टली लेस दॅन आहे बरोबर, म्हणजे -2 आणि 2च्या आतमधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत सगळ्या, ओके, त्यांच्या प्रोबॅबिलिटीजला समअप करायचं आहे. मग आतमधल्या फक्त या 3च व्हॅल्यूज आहेत, -2 आणि 2च्या मध्ये लाय होणाऱ्या, बरोबर. म्हणजे काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू -1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1, या तिघांचे सम. सो k प्लस 0.2 प्लस 2k, k ची व्हॅल्यू आहे 1/15, सो 1/15 प्लस 0.2 प्लस 2/15 इज इक्वल टू 3/15 प्लस 0.2, so it is equal to 1/5 plus 0.2, so it is equal to 0.2 plus 0.2 is 0.4. 0.4. So the answer is 0.4. Okay, then next question is, so now this is probability density function f of x is equal to kx square, where kx is lying between 0 and 3 and it is 0 otherwise. Okay, so we know that -infinity to infinity, the probability, total probability is always equal to 1. Okay, PDF आपण जिथं बघितलेलं आहे तिथं आपण ही कंडिशन बघितलेली आहे. लेट मी हायलाइट इट. ओके, सो ही कंडिशन यूज करायची. ही कंडिशन यूज केली तर काय होईल, -इन्फिनिटी टू इन्फिनिटी या रेंजचे 3 तुकडे पडणार आहेत. ओके, पहिला तुकडा काय असेल, -इन्फिनिटी टू 0, दुसरा असेल 0 to 3 आणि तिसरा असेल 3 to इन्फिनिटी. सो -इन्फिनिटी टू 0 f of x dx प्लस 0 to 3 f of x dx प्लस 3 to इन्फिनिटी f of x dx. हे पार्टिशन का केलं, कारण आपलं जे फंक्शन आहे ते देतानाच पार्टिशनमध्ये दिलेलं आहे, बरोबर. याच्यामुळे आपण त्याला पार्टिशनमध्ये कन्वर्ट केलं. फक्त 0 to 3 मध्येच तो नॉन झिरो आहे, अदरवाईज सगळीकडे तो 0 आहे, बरोबर. म्हणजे हे जे 2 इंटिग्रेशन्स आहेत, फर्स्ट आणि थर्ड, हे 0 होऊन जाणार आहेत, बरोबर, कारण त्यांचं इंटिग्रँडच 0 आहे, बरोबर. सो 0 to 3 फक्त उरेल 0 to 3 f of x इज काय, 0 to 3 मध्ये f of x kx स्क्वेअर dx इज इक्वल टू 1. ओके, सो kx क्यूब डिवायडेड बाय 3, टेकिंग इंटिग्रेशन, k इज कॉन्स्टंट, x रेस टू n चं इंटिग्रेशन असतं x रेस टू n+1 डिवायडेड बाय n+1, तो फॉर्म्युला वापरा, बरोबर. सो 0 to 3 इंटिग्रेट केल्यानंतर रेंज लिहिली. आता आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज टाकायच्या, अप्पर लिमिट आधी टाकणार आहे आपण. सो k इंटू 3 क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस लोअर लिमिट 0 आहे ते टाकलं तरी 0च येणार आहे, बरोबर. सो 3 कॅन्सल होऊन जाईल, 3 स्क्वेअर इज 9, सो 9k इज इक्वल टू 1, विच इम्प्लाइज दॅट k इज इक्वल टू 1/9. केची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला, बरोबर. आता हीच केची व्हॅल्यू यूज करायची आहे आणि आपल्याला पुढं जे विचारलेलं आहे ते फाइंड आउट करायचं. ओके, सो काय विचारलेलं आहे पुढं आपल्याला, फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, येस, प्रोबॅबिलिटी ऑफ 1 लेस दॅन x लेस दॅन 2, प्रोबॅबिलिटी 1 लेस दॅन x लेस दॅन 2, म्हणजे सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, 1 to 2 मध्ये, ओके,
1 to 2मध्ये एफ ऑफ एक्सला इंटिग्रेट करायचं आहे, बरोबर. आणि एफ ऑफ एक्स काय आहे, केची व्हॅल्यू आता सबस्टिट्यूट करा. के एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 1/9x² dx, ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 1/9x³ डिवायडेड बाय 3 1 to 2. सो इट इज इक्वल टू 1/9 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घेतलं तरी चालेल. 2³ इज 8, सो 8/3 minus 1/3. So it is equal to 1/9 7/3. So it is equal to 7/27. Probability between 1 and 2. Now next is second one. Probability of x is strictly less than 2. So इथं तुमचं लोअर लिमिट जे आहे ते -∞ यायला पाहिजे, बरोबर. अप्पर लिमिट फिक्स्ड आहे 2 एफ ऑफ एक्स dx. परत याचे 2 तुकडे पडतील. दिलेली रेंज जी आहे तुमची ती -∞ to 0 आहे फंक्शन, बरोबर. आणि 0 to कुठं नॉन झिरो आहे तुमची रेंज 0 to 3मध्ये. यस, सो 0 to 3 एफ ऑफ एक्स dx असे 2 तुकडे पडतील, बरोबर. इथं हा 0 होणार आहे, का? कारण इथं तुमचं इंटिग्रँडच 0 आहे, एफ ऑफ एक्सच 0 आहे, बरोबर. सो इट इज इक्वल टू 0 to 3. इथं काय येतो, ॲक्च्युली 0 to 3 नाही येणार, तुमचं अप्पर लिमिट 2 आहे ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, इथं येईल 2, ठीक आहे. सो 0 to 2 इथं पण चेंज होईल तो 0 to 2. एफ ऑफ एक्स इज 1/9x² dx. So it is equal to 1/9x³ divided by 3 0 to 2. So it is equal to 1/9 into 8/2³ is 8, so 8/3. So it is equal to 8 divided by 27. Okay. Next is probability. Third one, probability of x is greater than or equal to 2. So it is equal to integration 2 to infinity f of x dx. So it is given by अप्पर लिमिट दिलेलं नाही आता, म्हणून आपण इन्फिनिटी घेतलं, ठीक आहे. सो 2 to 3 तुमचं फंक्शन वेगळं आहे आणि 3पासून पुढं ते 0 आहे, बरोबर. म्हणून परत त्याला डिवाईड केलं रेंजमध्ये, ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 2 to 3 1/9x² dx plus 0. So it is equal to 1/9x³ by 3. Upper limit is 3, lower limit is 2. So it is equal to 3³. 1/9 is constant, take it outside. 3³ is 27/3 minus 2³ is 8/3. So it is equal to 27 minus 8 is 19. Okay, and 3 9s are 27. So 19/27. This is the answer. So this is the way या टाईपचे एक्झाम्पल्स मे बी तुम्हाला विचारले जातील फायनल एक्झाममध्ये. PYQsमध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. सो दिस इज ऑल अबाउट PMF अँड PDF. अजून काही व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स असू शकतात याच्यामध्ये, ते आपण PYQsच्या व्हिडिओमध्ये बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि जो